Hello students, welcome to Equilibrium Science Hub. Recently, MST CET result came out and today we have with us Prathamesh Dandge, one of our student who scored 95 overall percentile and 98 percentile in chemistry. So today he is with us to share his views about the exam and how he scored 98 percentile in chemistry. So his strategy will help you to score maximum marks in exam. Step by step, we will ask him question on his strategy and he will answer all our questions. If you have further questions after watching the video, you can comment it in comment box. सो क्लास 11th अँड 12th जर्नीचा जर विचार केला तर क्लास 11-12 प्लस MST CET 2 इयर्सचा लॉंग स्पॅन असतो आणि या स्पॅन मध्ये मोटिवेटेड राहणं त्यानंतर आपल्या ड्रीमला फॉलो करणं फार गरजेचं असतं आणि यासाठी प्रथमेशनी काय केलं आपण जाणून घेऊयात. मोटिवेटेड राहण्यासाठी सर्वात आधी माझ्या रूममध्ये मी जे ड्रीम कॉलेजेस होते त्यांचा फोटो लावला होता. त्यानंतर मग त्यांना बघून ऑलरेडी एव्हरी टाइम वाटायचं की हेच कॉलेज मिळालं पाहिजे, इथे गेलो पाहिजे, तिथला एक्सपिरियन्स भेटला पाहिजे, तिथे कसे टीचर्स असतील, तिथलं ॲटमॉस्फिअर कसं असेल. आणि एक चार्ट्स लावले होते, एक रिस्टार्टचं चार्ट होतं. त्यानंतर त्यामधून असं यायचं की काही झालं तरी आपल्याला पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे, काही इश्यू झाले तरी डबल स्टार्ट करायचं आहे, काही बॅक लागले किंवा काही चॅप्टर्स राहिले तरी आपल्याला पुन्हा स्टार्ट करायचं आहे, बॅकलॉग वगैरे लागले तरी आपल्याला स्टार्टिंगपासूनच स्टार्ट करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे चांगल्याने आणि त्याच कॉलेजेसमध्ये जायचं आहे. म्हणून ते मला खूप मोटिवेट करायचं. सो 2 इयर्स पर्यंत मोटिवेट राहणे फार गरजेचं असतं आणि त्यासाठी प्रथमेशनी आपल्या ड्रीम कॉलेज बद्दल नेहमी विचार करत गेलाय. त्यानंतर रूम मध्ये पर्सनल जी त्याची रूम होती त्यामध्ये चार्ट्स लावले ज्यावरून त्याला मोटिवेशन मिळत गेलं. वारंवार तो ते चार्ट्स बघत होता आणि त्यापासून त्याला मोटिवेशन मिळत होतं. आता जसं त्यांनी सांगितलं की रिस्टार्टचा जो चार्ट होता, आता काही सब्जेक्ट्समध्ये किंवा जर केमिस्ट्री सब्जेक्ट विचार केला पर्टिक्युलरली तर तुमचे काही चॅप्टर्स मागे राहून जातात. जसं त्यांनी सांगितलं की बॅकलॉग्स राहतात. आता बॅकलॉग्समुळे काय होते तर आपल्याला विचार करावा लागतो की पुढचे पण चॅप्टर्स करायचे आहे आणि मागे जे सुटलेले चॅप्टर्स आहे ते पण त्याला सॉल्व्ह करायचे होते आणि त्यासाठी रिस्टार्ट हा त्याच्याकडे एकच ऑप्शन होता की पुन्हा स्टार्ट करायचं आणि टाइमला मॅनेज करत बॅकलॉग्स पण क्लिअर करायचे जे मागचे चॅप्टर्स आलेले आहे आणि जे न्यू चॅप्टर्स त्याच्याकडे येणार आहेत ते पण चॅलेंज त्यांनी फेस केलेलं आहे. तर ह्या चॅलेंजला फेस करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आपला असा असेल की केमिस्ट्री सब्जेक्ट बऱ्याच मुलांना हार्ड जातो, बऱ्याच मुलांना इझी सुद्धा जातो. तर प्रथमेशला केमिस्ट्री सब्जेक्ट कसा वाटायचा हे आपण आता जाणून घेऊयात. केमिस्ट्री सब्जेक्ट मला आधीपासूनच इझी वाटायचा कारण की ट्युशन्समध्ये सुद्धा सरांनी बेसिक्स पासून सर्व क्लिअर करत आले होते आणि सर्व गोष्टी माझ्या ऑलरेडी क्लिअर झालेल्या होत्या की न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे. मॅथ्स माझं डिसेंट होतं. त्यानंतर सर्व गोष्टी परफेक्टली चालत होत्या आणि जसे जसे रिॲक्शन्स येत गेले सर त्याचे रिव्हिजन घेत गेले. परफेक्टली ते समजून सांगत होते की हे रिॲक्शन पर्टिक्युलर रिॲक्शनला कसं लक्षात ठेवायचं याचं एक वेगळं याने सांगत होते की या तऱ्हेने आपल्याला ते लक्षात राहील. त्यानंतर मग थेरी वगैरे होती. थेरी पण चांगली सर चांगल्याने समजून सांगतात. आणि केमिस्ट्री असं आहे की आपल्याला जर का थेरी नसेल येत तर आपण न्यूमरिकल करतो, न्यूमरिकल नाही आले तर आपण थेरीकडे जातो. त्यानंतर फॉर्म्युलेज आहेत, रिॲक्शन्स आहे. असं करत आपल्याला केमिस्ट्री खूप इझी जाऊ शकतो. जर का तुम्हाला 2 किंवा 3 गोष्टी जरी आल्या यामधल्या तरी तुम्ही डिसेंटली मार्क्स स्कोअर करू शकता. तर केमिस्ट्री सब्जेक्टचा जर विचार केला तर केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये ओव्हरऑल तुम्हाला पाहायला भेटेल की न्यूमरिकल्स आहेत, थेरी सुद्धा आहे, रिएक्शन सुद्धा आहे. तर यामध्ये न्यूमरिकल्स करणं फार गरजेचं असतं असं आपल्याला लक्षात आलंय. त्यानंतर थेरी सुद्धा वाचावी लागेल आणि रिएक्शन्स पण लक्षात ठेवावं लागतील. तर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की MST CET मध्ये 50 क्वेश्चन्स असतात केमिस्ट्रीचे. त्यापैकी जर विचार केला तर 10 क्वेश्चन्स हे क्लास 11th वर डिपेंड असतात आणि 40 क्वेश्चन्स हे डिपेंड असतात क्लास 12th वरती. आता क्लास 12th वर जे फर्स्ट 40 क्वेश्चन्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊ. त्यामध्ये न्यूमरिकल्स येतील, त्यानंतर थेरीवर क्वेश्चन्स येतील, रिएक्शन्सवर क्वेश्चन येतील आणि जर ओव्हरऑल केमिस्ट्री सब्जेक्टचा जर विचार केला तर त्यामध्ये फिजिकल आहे, ऑर्गॅनिक पार्ट आहे, इनऑर्गॅनिक पार्ट आहे, त्यानंतर अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द अप्लिकेशन्स आहे ज्यामुळे ते एक्झाम्पल्स असतील तर ते एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवले आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये रिएक्शन्स असतील, त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स असतील तर हे न्यूमरिकल्स किंवा मग ऑर्गॅनिक मधले रिएक्शन्स
किंवा मग अप्लाइड केमिस्ट्री मधला थेरी पार्ट असेल. तर यापैकी त्याला कुठल्या पार्ट मध्ये जास्त इंटरेस्ट होता हे आपण जाणून घेऊया. तर ऑर्गॅनिक आणि न्यूमरिकल्स वगैरे मला खूप आवडायचे, कारण की ते आधीपासूनच माझं परफेक्टली चालत होतं. तर फिजिकलचं असं होतं की आधीपासून न्यूमरिकल्ससाठी मी फॉर्म्युलेज वगैरे सर्व लिहून ठेवले होते. त्यानंतर मग या शॉर्ट नोट्समध्ये सर्व फॉर्म्युलेज लिहून ठेवले होते. फॉर्म्युलेज लिहिल्यानंतर ते मी एकदा वाचून घ्यायचो, त्यानन्तर चॅप्टरवरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला जायचो. तर पेपरमध्ये असं होतं की मला ते पूर्ण फॉर्म्युले आधीपासूनच लक्षात होते आणि याचा जास्त विचार करायचा की ॲन्सर फास्ट आलं पाहिजे, रॅदर दॅन की त्याला जास्त टाईम लागला पाहिजे. जितक्या फास्ट आपला ॲन्सर येईल तितकं आपल्यासाठी चांगलं असेल, कारण की आपल्याकडे टाईम खूप कमी असतो. आणि रिॲक्शन्स वगैरे अशा असतात की रिॲक्शन्सचं डायरेक्ट मी प्रोडक्ट लक्षात ठेवायचो आणि रिॲक्टंट अँड प्रोडक्ट कॅटलिस्टचं मी जास्त लक्षात नाही ठेवायचो, कारण की त्याने मग जास्त घोळ होतो. आणि केमिस्ट्रीमध्ये 3 चॅप्टर येतात: पॉलिमर, बायोमॉलिक्युल्स आणि ग्रीन केमिस्ट्री. पॉलिमरमध्ये मी कोणत्या मोनोमरपासून कोणते पॉलिमर्स तयार होतात हे सर्व लक्षात ठेवलं होतं. त्यानंतर बायोमॉलिक्युल्समध्ये अमिनो ॲसिड्स लक्षात ठेवले होते, कोणते ॲसिडिक्स आहे, कोणते बेसिक आहे, कोणते न्यूट्रल आहे. त्यानंतर शुगर्स लक्षात ठेवले होते, डायसॅकॅराइड कोणते आहे, मोनोसॅकॅराइड कोणते आहे, ट्रायसॅकॅराइड, टेट्रासॅकॅराइड हे सर्व. आणि ग्रीन केमिस्ट्रीमध्ये तर एकच क्वेश्चन येतो आणि मी थेरी वाचली होती त्याची, फक्त वरून तो चॅप्टर कम्प्लीट करून घेतला होता. तर अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये मेनली पॉलिमर, बायोमॉलिक्युल्स आणि ग्रीन केमिस्ट्री असेल. तर ग्रीन केमिस्ट्रीची थेरी वाचलेली होती. त्यानंतर पॉलिमर्समध्ये जर विचार केला तर मोनोमर युनिट, पॉलिमर युनिट हे लक्षात ठेवले होते. त्यानंतर त्याचे कॅटलिस्ट सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे असेल. बायोमॉलिक्युल्समध्ये शुगर्स असतील, त्यानंतर अमिनो ॲसिड्स असतील, DNA, RNA हे टॉपिक्स चांगल्याने केलेले होते. त्यानंतर आपण विचारू MST CET ची प्रिपरेशन करताना दिवसाला किती न्यूमरिकल्स तो सॉल्व्ह करायचा. तर प्रत्येक दिवशी मी केमिस्ट्रीचे आधी नोट्स रिवाईज करायचो, माझ्या शॉर्ट नोट्स वगैरे, आणि त्यानंतर न्यूमरिकल्सला किंवा MCQsला सॉल्व्ह करायला जायचो. आणि ॲप्रॉक्सिमेट प्रत्येक दिवशी 100 to 150च्या आसपास MCQs होऊन जायचे. तर MST CET एक्झामची प्रिपरेशन करताना डेली त्यांनी 100 to 150 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. आता ते 100 to 150 क्वेश्चन्स ओनली केमिस्ट्री सब्जेक्टचे होते की ओव्हरऑल सब्जेक्टचे होते ते सुद्धा आपल्याला विचारणं फार गरजेचं असेल. तर मी केमिस्ट्रीचे लगभग 80 to 70 क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जायचे. म्हणजे मी प्रत्येक दिवशी 2 सब्जेक्ट पकडायचो. 2 सब्जेक्ट म्हणजे एका दिवशी मॅथ्स कंपल्सरी असायचा आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये स्विच करायचो प्रत्येक दिवशी. तर ॲप्रॉक्सिमेट मॅथ्सचे 60 to 70 क्वेश्चन्स आणि केमिस्ट्रीचे 70 to 80 क्वेश्चन्स असे सॉल्व्ह करायचो डेली. थँक्यू प्रथमेश. सो नेक्स्ट त्यांनी सांगितलं की डेली तो 3 सब्जेक्ट्स दॅट इज मॅथ्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. जसं आपण बघितलं MST CET एक्झाम असेल तर ती फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या सब्जेक्टवर डिपेंड असेल. आता त्यांनी डेली तिन्ही सब्जेक्टचा विचार न करता रोज तो डेली 2 सब्जेक्टचा विचार करायचा. त्यामध्ये त्यांनी मॅथ्स कंपल्सरी केलं आणि त्यासोबत तो केमिस्ट्री आणि फिजिक्स स्विच करायचा. आता यामागचं रिझन काय असेल तर ते आपण विचारू तर. रिझन पर्टिक्युलर काही नाही, कारण की मॅथ्सला जास्त वेटेज आहे. मॅथ्सचे 50 क्वेश्चन्सच 100 मार्क्ससाठी येतात आणि फिजिक्स, केमिस्ट्री 50 क्वेश्चन 50-50 मार्क्ससाठी येतात. म्हणून मी मॅथ्सला जास्त प्रायोरिटी द्यायचो की आपला जास्त स्कोर आला पाहिजे. तो मॅथ्सच देऊ शकतो, म्हणून मी मॅथ्सवर जास्त फोकस करायचो. तर त्यांनी सांगितलं की मॅथ्सचे जे 50 क्वेश्चन्स आहेत तेच तुम्हाला 100 मार्क्स देतात आणि त्यामुळे ते इम्पॉर्टंट होऊन जातं इन टर्म्स ऑफ स्कोरिंग. बट त्यासोबतच फिजिक्स, केमिस्ट्री सुद्धा इम्पॉर्टंट असेल, बिकॉज जो ओव्हरऑल पर्सेंटाईल येईल तो ओव्हरऑल पर्सेंटाईल तिन्ही सब्जेक्टवर डिपेंड असेल. आणि त्याचा ओव्हरऑल पर्सेंटाईल जर बघितला तर 95% आहे आणि केमिस्ट्रीमध्ये 98 पर्सेंटाईल त्याचा स्कोर आहे. बिकॉज ऑल सब्जेक्ट्समध्ये त्यांनी स्कोर केलेला आहे, त्यामुळे त्याला एक गुड पर्सेंटाईल स्कोर मिळालेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की शॉर्ट नोट्स प्रिपेअर करताना कुठले पॉइंट्स त्यांनी यूज केले होते. शॉर्ट नोट्स बनवायच्या वेळेस मी आधी MCQ सॉल्व्ह करायचो. जे सरांनी शिकवलं होतं, जे ट्युशन्समध्ये लिहून द्यायचे, ते सर्व थेअरी वगैरे सर्व वाचून घ्यायचो आणि MCQ सॉल्व्ह करायचो आधी. MCQ सॉल्व्ह केल्यानंतर मग ते जे पब्लिकेशन्स असतात त्यामध्ये पण काही फॉर्म्युलेज वगैरे दिलेले असतात MCQच्या आधी, इंट्रोडक्शन म्हणून. आणि त्या सर्व गोष्टी मग मी एकत्र करून, माझ्याकडे एक पब्लिकेशन नव्हतं, 2-3 पब्लिकेशन होते. 2-3 पब्लिकेशनमधून जे आपल्याला इम्पॉर्टंट जास्त वाटतंय किंवा हे सर्व जागी कव्हर झालेलं आहे, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला इथे लागू शकतो. मग ह्या सर्व गोष्टी मी तिन्ही पब्लिकेशनचं बघून, तिन्ही पब्लिकेशनमध्ये ते कशा प्रकारे सांगितलं आहे फॉर्म्युलेज वगैरे, ते सर्व
लक्षात ठेवून शॉर्ट नोट्स तयार करायचो आणि शॉर्ट नोट्स वर हे जास्त लक्षात ठेवायचो की आपली शॉर्ट नोट्स कमी जागेत झाली पाहिजे आणि छोट्या ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी बसल्या पाहिजे. अशा प्रकारे मी शॉर्ट नोट्स तयार करायचो आणि फॉर्म्युलेज वगैरे सर्व कव्हर करायचो. रिएक्शन्स पण सर्व लिहायचो. रिएक्शनमध्ये मी नावं लिहायचो मॅक्सिमम ठिकाणी, की नाव जर का आलं तर आपण तिथे करू शकतो फास्टली आणि आपण नाव कसं रिएक्टंट, प्रोडक्ट आपण हे पटकन लक्षात ठेवू शकतो. म्हणून मी डायरेक्ट रिएक्टंट वाचायचो आणि प्रोडक्ट वाचायचो. यावरून रिएक्शन्स वगैरे प्रिपेअर करायचो. न्यूमरिकल्ससाठी फॉर्म्युले वगैरे होतेच त्यामध्ये आणि थेअरी पण लगभग थोडीफार थेअरी होती. ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर वगैरे मधली, मोनोमर्स वगैरे हे सर्व थोडीशी थेअरी होते. सो फर्स्ट, शॉर्ट नोट्स ही शॉर्ट नोट्स सारखी असली पाहिजे, ती लॉंग नोट्स नाही बनली पाहिजे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यासाठी त्या नोट्समध्ये फॉर्म्युलेज होते, थोडी थेअरी होती आणि त्यानंतर रिएक्शन्स होत्या. रिएक्शन्समध्ये रिएक्टंटचे नेम्स आणि प्रोडक्टचे नेम्स होतेच. तर रिएक्शन्समध्ये जे रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आहेत त्यावरून, त्याच्या नेमिंगवरून तुम्हाला त्याचे फॉर्म्युले करता आलं पाहिजे, हे पण आपल्याला लक्षात येत आहे. तर शॉर्ट नोट्स ही शॉर्टच ठेवा, लॉंग बनवू देऊ नका. शॉर्ट नोट्स ॲट द एंड ऑफ द डे, दॅट इज एक्झाम जेव्हा जवळ येईल तेव्हा फार इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट आपल्याला विचारायचं आहे की रिव्हिजन करणं किती गरजेचं असेल आणि तो कितीदा रिव्हिजन करायचा. त्यासोबतच PYQचं काय इम्पॉर्टंट असेल ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतील MST CET एक्झामचे, ते किती इम्पॉर्टंट असतील ते पण आपल्याला तो सांगेल होता. तर रिव्हिजनसाठी मी एक पब्लिकेशन लगभग 2 वेळा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचो, की एक वेळा झाल्यानंतर एकदा आणखी रिव्हिजन आपली चांगल्याने परत करायचो आणि लगभग मी 3 पब्लिकेशन्स केले होते रिपीट आणि प्लस PYQs पण. आणि PYQs मी 2004 to 2024 पर्यंत लगभग बघितले होते सर्व. आणि PYQs हे प्रत्येक एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, असं नाही की CET सर्वच एक्झामसाठी PYQs इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कळतं की कशा प्रकारे क्वेश्चन येतात आणि PYQs हे आपल्याला जास्त स्ट्रॉंग बनवतं की कशा प्रकारे क्वेश्चन येतात, कसं त्यांना हँडल करायचं, कोणत्या दृष्टीने त्या क्वेश्चनला बघायचं आणि कशा प्रकारे त्याचा आन्सर येऊ शकतो, हे सर्व आपल्याला PYQs मुळे खूप चांगल्याने आणि क्विकली आपल्या माइंडमध्ये स्ट्रक होऊन जातं की अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. सो एक्झामसाठी PYQs फार इम्पॉर्टंट आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. बिकॉज आपल्याला लक्षात येतं की त्यावरून एक्झाममध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येत आहे. आणि त्यासाठी आपण PYQ सिरीज सुद्धा स्टार्ट केली आहे. तुम्ही ते PYQ सिरीज आपल्या चॅनलवर बघू शकता. MST CET ची PYQ सिरीज आहे, तर तुम्ही ती सिरीज बघून एक्झाममध्ये तुम्हाला फार हेल्प होईल त्याची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की या 2 इयर्सच्या स्पॅनमध्ये फारसे डिस्ट्रॅक्शन सुद्धा त्याला आले असतील आणि ते डिस्ट्रॅक्शन कोणते होते आणि त्यासोबत त्यांनी कसं डील केलं ते सुद्धा आपण त्यापासून जाणून घेऊया. मोस्ट ऑफ द मुलांचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे असतं त्यांचा अँड्रॉइड फोन. माझ्याकडे अँड्रॉइड फोनच नाही घेतला मी 11th मध्ये कीपॅडचा फोन घेतला होता आणि त्यावर फक्त कॉल येण्यासाठी आणि जाण्यासाठी सीमित होता. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम माझा तिथे वेस्ट नाही व्हायचा आणि मी स्टडीला जास्त टाइम देऊ शकायचो. आणि डिस्ट्रॅक्शन्स वगैरे माझे फ्रेंड सर्कल खूप चांगला होता. मी हे सांगेल की फ्रेंड सर्कल चांगला बनवा, जो आपल्यासोबत फक्त अभ्यासाच्याच गोष्टी करेल आणि इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि मोबाईल वगैरे मी वापरलाच नव्हता, कारण की माझ्याकडे नव्हताच. आणि जर का काही ट्युशन्सचे किंवा इम्पॉर्टंट मेसेजेस वगैरे आहे तर ते मी आईच्या फोनवरून अटेंड करायचो. ठीक आहे. तर फर्स्ट डिस्ट्रॅक्शन त्यांनी सांगितलं आपल्याला अँड्रॉइड फोन आहे. तर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेलच, बिकॉज तुम्ही हा व्हिडिओ बघताय मीन्स तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे. और तुमच्या फॅमिली मेंबर्सचा तुम्ही वापरत असाल तर त्याचं असं सांगणं आहे की त्यांनी कीपॅडचा फोन यूज केला फॉर 2 इयर्स आणि जे इम्पॉर्टंट वर्क्स होतं तो त्याच्या फॅमिली मेंबर्सच्या फोनवरून करत होता. आणि त्यासोबतच आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली, फ्रेंड सर्कल हा फार इम्पॉर्टंट असतो. बिकॉज त्यांनी सांगितलं की त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये ओनली स्टडीचा विषय व्हायचा, बाकी कुठलाही विषय नसायचा. आता जर फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या स्टडी व्यतिरिक्त बाकी विषय होत असतील आणि स्टडी सोडून सगळे विषय होत असतील तर ते सुद्धा तुमच्यासाठी एक्झामसाठी बरोबर नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्कोअरमध्ये तुमचा फरक पडू शकतो. बिकॉज तुमचे फ्रेंड्स जर अभ्यास करत नसतील तर तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळणार आहे. आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतच आपली कॉम्पिटिशन असली पाहिजे. कॉम्पिटिशन लाईक एनिमी नसतं. कॉम्पिटिशन आपल्याला हेल्दी कॉम्पिटिशन करायचं आहे, फ्रेंड्सला सुद्धा ग्रो करायचं आहे आणि स्वतः सुद्धा ग्रो करायचं आहे. तर फ्रेंड सर्कल फार इम्पॉर्टंट असेल. थँक्यू प्रथमेश फॉर युअर व्ह्यूज अबाउट द एक्झाम and all the distraction points you shared, all the motivational points you shared. Thank you.